आपली प्रिय व्यक्ती दूर असताना तिला आधार कसा द्यायचा, चला एक अगदी सोपी आणि सुरक्षित पद्धत बघूया. आपली माणसं आजारी आणि धूर असली की खरंच खूप असहाय्य वाटतं, नाही का? ही पद्धत पूर्णपणे सुरक्षित आहे, उपचारांसोबत एक शांत आधार देण्यासाठी. पण एक गोष्ट अगदी स्पष्ट आहे, ही पद्धत वैद्यकीय उपचारांना पर्याय नाही. चला तयारी करूया. सगळ्यात आधी एक शांत जागा शोधा आणि हो, फोन सायलेंट करा. आता एक खोल श्वास घ्या आणि मनातल्या मनात हा साधा पण शक्तिशाली हेतू निश्चित करा. तर पहिली पायरी आहे एक साधं ग्राउंडिंग तंत्र. चला बघूया. सगळ्यात आधी दोन्ही तळहात एकमेकांवर थोडेसे घासा आणि मग समोर धरा. आता डोळे मिटून कल्पना करा की ती व्यक्ती शांतपणे आराम करत आहे. आणि आता मनातल्या मनात फक्त एकदाच हे शब्द म्हणा. ठीक आहे, आता वळूया दुसऱ्या पायरीकडे, एका मंत्राची निवड. इथे 2 पर्याय आहेत. आपलं मन जितकं शांत असेल त्यानुसार एक मंत्र निवडा. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतेही क्लिष्ट किंवा तीव्र मंत्र वापरायचे नाहीत, फक्त सौम्य मंत्र. आता तिसरी पायरी, ही आहे श्वासाची एक सोपी क्रिया. अगदी सोपं आहे. श्वास आत घेताना शांती आणि बाहेर सोडताना सुरक्षा असं 5 वेळा करा. आणि आता सगळ्यात शेवटची आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे परिणामांपासून अलिप्त राहणं. शेवटी मनातल्या मनात हे वाक्य म्हणा. यामुळे भावनिक ओझं आपल्यावर येत नाही. पण हे किती वेळा करायचं? तर दिवसातून फक्त एकदा. हे पुरेसं आहे. यापेक्षा जास्त वेळा केल्यास उलट चिंता वाढू शकते आणि आपला मूळ हेतूच बाजूला राहतो. आणि हो, काही गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत. आपलं लक्ष फक्त शांततेवर हवं. कारण खरी गोष्ट तर ही आहे की आपण देऊ शकणारी सर्वात मोठी मदत म्हणजे आपली स्वतःची शांतता. म्हणून हेच सार आहे. आपली शांतता आणि अलिप्तता हीच खरी मदत आहे.